नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नाश्ता सेंटरसारखा मस्त खमंग आणि अगदी लुसलुशीत उपमा. तोच उपमा जो सकाळी हॉटेलमधून वास आला की भूक अजूनच चाळवतो. दाणेदार रवा, योग्य प्रमाणात पाणी, परफेक्ट फोडणी आणि एक छोटीशी सिक्रेट ट्रिक, ज्यामुळे उपमा होणार नाही कोरडा, नाही चिकट, तर एकदम सॉफ्ट, फुललेला आणि टेस्टने भरलेला. हा उपमा बनवायला सोपा आहे, साहित्य घरातलंच आहे आणि एकदा ही पद्धत शिकली की घरच्यांना वाटेल आज नाश्ता बाहेरून आणलाय का. तर चला वेळ न घालवता नाश्ता सेंटरची खरी चव घरच्या घरी कशी आणायची ते पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर रेसिपी बनवायला घेऊया. इथे सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 कप रवा घ्यायचा. हा रवा मी आधीच निवडून स्वच्छ करून म्हणजे त्यात निवडून असा घेतलेला आहे. आता हा रवा कढईत टाकून थोडंसं तेल टाकून छान कमी आचेवर भाजून घ्यायचा. रव्याचा कलर चेंज होईपर्यंत हा छान भाजून घ्यायचा. याचा असा एक खमंग वास सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा. आता रवा इथे भाजलेला आहे. आता या रव्याला ताटात काढून घ्यायचं. तर रव्याची सिक्रेट ट्रिक हीच आहे की रवा पहिले छान असा भाजून घ्यायचा. रवा भाजल्याने उपमा खूप छान होतो, मोकळा होतो, सॉफ्ट होतो आणि नाश्ता सेंटरसारखा बनतो. तर इथे मी एका ताटात रवा काढून घेतला. आता याच कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं आणि यामध्ये मी आता टाकून घेणार आहे 1 चम्मच उडदाची डाळ. पहिले राई जिरे टाकलेत मी. अर्धा चम्मच राई म्हणजे मोहरे आणि जिरे टाकून घ्यायचे. ते तडतडल्यानंतर लगेच 1 चम्मच याच्यात उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे. तुम्ही मुगाची डाळही टाकू शकता, पण उडदाची डाळ या तेलामध्ये टाकून फ्राय केलेली ना, या उपम्याला खूप छान टेस्ट येते ना. आपण जेव्हा हा उपमा खातो तो वेगळीच चव लागते आपल्या दाताखाली, त्यामुळे ही डाळ टाकायची. आता याच्यात मी अर्धा चम्मच मेथी दाणे टाकलेत. आता मेथी दाणे टाकायचेत की नाही ते तुमच्यावर, पण मेथी दाणे टाकल्याने खूप छान टेस्ट येतो या उपम्याला, तर नक्कीच टाका. पण ना मेथी दाणे कच्चे नका ठेवू. याला या तेलामध्ये छान फ्राय करा. त्यानंतर याची टेस्ट कडू लागणार नाही. जर फ्राय नाही झाले तर कडू लागेल, त्यामुळे छान फ्राय करा. आता ही उडदाची डाळ आणि मेथी दाणे छान फ्राय करून घ्यायचे त्या तेलामध्ये. आणि आता याच्यात 2 कांदे कापून घेतलेले आहेत मी, ते टाकून घ्यायचे. आता हा कांदा छान फ्राय करायचा आहे. आता याच्यात मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. हे पण हे सर्व छान फ्राय करायचं. आता याच्यात 1 टमाटर मी कापून घेतले, ते टाकून घेत आहे. तर हे सर्व छान फ्राय करायचं. त्यानंतर याच्यात 5 ते 6 मिरच्या कापून टाकायच्या आहेत. तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता, किंवा इथे तेलाचा पण कमी जास्त वापर करू शकता. तुम्हाला जर कमी तेलाचा खायचं असेल तर तुम्ही तेल कमी टाका, जास्त खायचं असेल तर जास्त टाका. तर इथे मी आता मिरच्या पण कापून टाकलेल्या आहेत. आता परत याला छान मिक्स करायचं. हा सर्व मसाला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. आता मी आधी हिंग टाकायचा विसरले, म्हणून मी आता थोडासा हिंग टाकला. आता याला परत छान परतायचं. हा मसाला छान परतल्यानंतर याच्यात 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. आता 1 कप रवा आहे, तर 1 कप रव्याला 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. एवढ्या पाण्यामध्ये खूप छान उपमा होतो हा. तर याच्यात मी आता 1.5 ग्लास पाणी टाकून पाण्याला छान उकळी आणायची आहे. आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला हा भाजून घेतलेला रवा याच्यात टाकून द्यायचा आहे.
आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याला छान उकळा येऊ दिला या पाण्याला. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये आता हा रवा टाकून घेते. रवा थोडा थोडा टाकत मिक्स करत राहायचं, नाहीतर रव्याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळं हा रवा थोडा टाकायचा, मिक्स करायचं, थोडा टाकायचा, मिक्स करायचं, असं करून हा रवा टाकायचा. आता मी रवा टाकून घेतलेला आहे, बघू शकता. तर असं माप ठेवा तुम्ही, 1 कप रव्यासाठी 1.5 ग्लास पाणी. तर खूप छान एवढ्या पाण्यामध्ये हा उपमा बनतो. तर इथे आता मिक्स करत राहायचं. इथे गॅसची फ्लेम फुलच आहे, तर मिक्स करत राहायचं, ना त्याच्या गाठी होऊ शकतात. आणि थोडासा हा घट्टसर झाला ना, तर थोडंसं याला झाकून ठेवायचं. गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकून ठेवायचं. आता 2-3 मिनिटानंतर झाकून ठेवायचं. त्यानंतर झाकण काढायचं. इथं गॅसची फ्लेम कमीच आहे, तर बघू शकता किती छान उपमा लुसलुसीत झालेला आहे आणि फुललेला आहे आणि टेस्टही तेवढी जबरदस्त झालेली आहे. तर नाश्ता सेंटरसारखा उपमा आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर खूप छान उपमा झालेला आहे. पाहिजे तर तुम्ही ना बनवताना याच्यात थोडंसं ताक किंवा दहीही टाकू शकता किंवा लिंबू, पण मी ते काही टाकलं नाही. तर आता इथे याला परत मिक्स करायचं. आता इथे उपमा रेडी झालेला आहे. आता मी प्लेटमध्ये घेते. आता हा उपमा खाण्यासाठी रेडी झाला. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.